राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन. काठमांडू अद्यापही भूकंपाच्या सावटाखाली, नागरिक भयभीत, पुन्हा भूकंपाचे धक्के चालूच. महापालिकेत आज होणार महापौर उपमहापौर पदाचा शिक्कामोर्तब. नमस्कार लाईव्हचे अंदाज खरे ठरले. मिलिंद देशमुखांच्या नेतृत्वाखाली भूकंपग्रस्तांना मदतीसाठी उद्या शहरात मदत फेरी. सचखंड हुजुरी खालसा दिवाणचे सदस्य निवडण्याच्या मोहिमेस सुरुवात. आदिवासी विद्यार्थ्यांची रखडलेली शिष्यवृत्ती तात्काळ द्या. आता बातमीपत्र विस्ताराने. शनिवारच्या विनाशकारी भूकंपानंतर नेपाळमध्ये अद्यापही भीतीचे सावट कायम आहे. काठमांडूत अद्यापही भूकंपाचे छोटे-मोठे धक्के बसत आहेत. सोमवारी रात्री 9:30च्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपाच्या भीतीने जवळपास 90% नागरिकांची तिसरी रात्रही उघड्यावर जागून काढली. शहरात जिथे मोकळी जागा मिळेल तिथे नागरिक आपला डेरा टाकत आहेत. रात्र झाली की काठमांडूत नागरिक मोकळ्या जागेवर झोपण्यासाठी जमत आहेत. भारताने पाठवलेले NDRF, लष्करी जवान आणि वायुसेना मदतीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. दरम्यान बळींची आकडा 4000च्या वर पोहोचलेला आहे. नमस्कार लाईव्हचे अंदाज खरे ठरले आहे. महापालिकेच्या नव्या महापौरपदी काँग्रेसच्या शोभानगर भागातील नगरसेविका तसेच माजी स्थायी समिती सभापती किशोर स्वामी यांच्या पत्नी सौ शैलजा स्वामी, तर उपमहापौरपदी काँग्रेसचे शफी अहमद कुरेशी यांची आज होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेत बहुमताने निवड होण्याची केवळ औपचारिकता शिल्लक आहे. या दोन्ही पदाच्या निवडीसाठी राष्ट्रवादीने काँग्रेसला पाठिंबा देण्याचे मान्य केले असून MIMने देखील शिवसेनेला विरोध करण्यासाठी गरज पडल्यास काँग्रेसला छुपी मदत करण्याची तयारी दर्शविल्याचे वृत्त आहे. महापौर अब्दुल सत्तार व उपमहापौर आनंद चव्हाण यांचा 2.5 वर्षात कालावधी येत्या 30 एप्रिल रोजी संपत आहे. पुढच्या 2.5 वर्षासाठी काँग्रेसकडून सौ स्वामी व शफी अहमद कुरेशी यांचे अनुक्रमे महापौर व उपमहापौर पदासाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाल्याने या दोघांची निवड होणार असल्याचे तेव्हाच निश्चित झाले होते. हे नमस्कार लाईव्हने आधीच सांगितले होते. परंतु राष्ट्रवादीकडून जानीबाई यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज केल्यामुळे काँग्रेसच्या गोट्यात अस्वस्थता पसरली होती. परंतु संख्याबळ पूर्ण होत नसल्याने राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी जानीबाई यांची समजूत काढल्याचे वृत्त असून आज विशेष सभेत छाननीनंतर जानीबाई हे आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची चर्चा आहे. नेपाळमधील प्रलयकारी भूकंपाच्या धक्क्यात शेकडो नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून त्यांच्या मदतीचा हात म्हणून शिवसेनेच्या वतीने बुधवारी सकाळी 9 वाजता छत्रपती चौकातून मदत फेरी काढण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मिलिंद देशमुख, शहर प्रमुख दत्ता कोकाटे यांनी दिली आहे. शिवसेनेच्या वतीने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की नेपाळमध्ये झालेल्या प्रलयकारी भूकंपामध्ये शेकडो नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले. देशाची मोठ्या प्रमाणात हानी झाली. आजही या देशात भूकंपाचे धक्के जाणवत असून तेथील नागरिक यातून सावरले नाहीत. हजारो लोक मृत्युमुखी पडले तर अनेक जण गंभीर झाले आहेत. अनेकांचे संसार उघड्यावर आले असून या कठीण समयी शिवसेना सारख्या सामाजिक भावना जोपासणाऱ्या संघटनेच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे. शिवसेनेच्या खासदारांनी यापूर्वीच आपले 1 महिन्याचे वेतन नेपाळमधील आपदग्रस्तांना दिले आहे. याच भावनेतून नेपाळमधील उद्ध्वस्त झालेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने बुधवारी सकाळी 9 वाजता छत्रपती चौकातून मदत फेरी काढण्यात येणार आहे. शहरातील नागरिक व्यापाऱ्यांनी मदत फेरीला सहकार्य करून सत्कार्यात सामील व्हावे. ही फेरी छत्रपती चौकातून सुरू होणार असून ती जुना मोंढा येथे संपणार आहे. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचे सकाळचं बातमीपत्र. पेटेकर फोटो स्टुडिओ सगरोळी. मोबाईल नंबर 9823582305. करिश्मा फोटो अल्बमसाठी विशेष कॅमेऱ्याची सोय. मेड इन जपान. D90 कॅमेऱ्याची सोय. व्हिडिओ शूटिंगसाठी HD कॅमेऱ्याची सोय. मोठ्या प्रोग्रामसाठी लाईव्ह प्रोग्राम दाखवण्याची सोय. स्थानिक प्रोग्रामसाठी स्टँड व ट्रेनची सोय.
मुलाखतीसाठी टीव्ही चॅनल माईकची सोय. 1991 पासून विश्वासास पात्र म्हणूनच म्हणतात चांगले काम कामासारखे दाम, त्यासाठी आहेत पेटेकर संग्राम. मग छोटा प्रोग्राम असो अथवा मोठा प्रोग्राम असो, मग आपल्या प्रोग्रामसाठी आवश्यक डेटा पेटेकर फोटो स्टुडिओ, सगरोडी, तालुका बिलोली, जिल्हा नांदेड. मोबाईल नंबर 9823582305. फोटो अल्बम अथवा करिश्मा फोटो अल्बम, वाढदिवसाची शूटिंग, बाळशाची शूटिंग, उद्घाटन समारंभाची शूटिंग, जयंतीची शूटिंग, भूमिपूजनाची शूटिंग, घरच्या वास्तूची शूटिंग, साखरपुड्याची शूटिंग, लग्नाची शूटिंग. मग आपल्या कार्यक्रमाची तारीख आजच बुकिंग करा. आमची वैशिष्ट्य आपल्या कार्यक्रमासाठी बुकिंग करणार, आपल्या कार्यक्रमासाठी वेळेतच येणार, वेळेत बदल होणार नाही. आम्ही आपल्या कार्यक्रमासाठी दुसऱ्यांना पाठवत नाही, वेळेवर पैसे घेणार, वेळेतच फोटो व DVD देणार. पेटेकर फोटो स्टुडिओ, सगरोडी. अवीट गोळीचा अस्सल देवगडचा 100% नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापूस आंबा नांदेडमध्ये दाखल. यासाठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा. त्याचसोबत फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध. मिळण्याचे ठिकाण फ्लावर अँड फ्लावर्स शॉप नंबर G2, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. दूरध्वनी क्रमांक 024 62 24 56 56 94 23 78 54 56 73 50 62 56 56. आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईल मध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा. तसेच ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. सचखंड गुरुद्वारा बोर्ड ऍक्ट 1956 मध्ये सचखंड हुजुरी खालसा दिवाण या खासगी संस्थेचे 4 सदस्य गुरुद्वारा बोर्डावर सदस्य म्हणून घेण्याची तरतूद आहे. यासाठी शीख समाजातील समर्थकांनी पुढाकार घेऊन सचखंड हुजुरी खालसा दिवाणचे 4 सदस्य निवडण्याच्या मोहिमेला नुकतीच सुरुवात केली. सचखंड बोर्ड ऍक्ट 1956च्या तरतुदीनुसार गुरुद्वारा बोर्डावर वर्षानुवर्ष आपणच सदस्य पदावर राहावे यासाठी दोन्ही सचखंड हुजुरी दिवाणच्या अध्यक्षांनी चॅरिटी कमिशनर सुप्रीम कोर्टापर्यंत दावे दाखल करून गेल्या 30 वर्षापासून आपापसात भांडणे केली आहेत. यामुळे संपूर्ण शीख समाज वेठीस धरला गेला असून या दोघांनी कधीही आपापसात समझोता करून बोर्ड बनविण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे आता शीख समाजाने नियमाप्रमाणे खुल्या निवडणुकीद्वारे दिवाणच्या अध्यक्षांची निवडणूक करून त्यांचे 4 सदस्य गुरुद्वारा बोर्डात घेण्यात यावे असे ठरविले आहे. दरम्यान या मोहिमेसाठी शीख समाजाला विश्वासात घेऊन सरदार देवेंद्र सिंग मोटरावाले, देवेंद्र विष्णुपुरीवाले, जर्नेल सिंग गाडीवाले, अवतार सिंग पहरेदार, तेजपाल सिंग खैर यांच्यासह अनेक समर्थकांनी पुढाकार घेऊन तसेच शीख समाजातील आजी माजी सदस्य तथा ज्येष्ठ नागरिक व न्यायविधी तज्ञांना बरोबर घेऊन समाजातून दिवाणचे सदस्य बनविण्याच्या मोहिमेला सुरुवात केली आहे. या शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्तीधारक मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अद्याप शिष्यवृत्ती मिळाली नसून सदर आदिवासी विद्यार्थ्यांना रखडलेली शिष्यवृत्ती तात्काळ देण्यात यावे व अन्य मागण्यांसाठी सामाजिक न्याय मंत्री तथा आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांची सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या शिष्टमंडळाने नुकतीच भेट घेऊन निवेदन दिले आहे. सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा गुणात्मक शैक्षणिक दर्जा सुधारण्याच्या दृष्टिकोनातून विद्यापीठावर नियंत्रण ठेवण्यासाठी व विद्यापीठाचा भोंगळ कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक समिती नेमण्यात यावी. तसेच जून 2015च्या पुढील शैक्षणिक सत्रात दुष्काळ परिस्थितीचा विचार करता मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क माफ करण्यात यावे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे वेळोवेळी अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे प्रश्न विचारले जातात. त्यावर अंकुश ठेवून विज्ञाननिष्ठ पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा अबाधित राहण्यासाठी गुणवत्तेनुसार मागासवर्गीय समाजातील व्यक्तींची आयोगावर नेमणूक करण्यात यावी. राज्य शासनाने तृतीय आणि चतुर्थ श्रेणी नोकर भरती कंत्राटी पद्धतीने करणार असल्यामुळे SC, ST, OBC, SBC आदी प्रवर्गातील उमेदवारांचा बौद्धिक छळ होणार असल्यामुळे ते बंद करण्यात यावे. MPSC, UPSCतील जाचक नियमावली रद्द करण्यात यावी. या अन्य मागण्यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने सावरा यांना भेट देण्यात आली. यावेळी संदीप वने यांच्यासह प्रफुल्ल झगडे, धम्मदीप सोनकांबळे, सुनील गवळे, मोहम्मद गौस आदींची यावेळी उपस्थिती होती. आजचे वाढदिवस आशिष जेसू, महाराज यादव, संदीप कांबळे, गंगाधर सावंत, रुपेश मेहता, प्रकाश पटेल, मनोज हेंद्रे या सर्वांना नमस्कार लाईव्ह तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन. काठमांडू अद्यापही भूकंपाच्या सावटाखाली, नागरिक भयभीत, पुन्हा भूकंपाचे धक्के चालूच. महापालिकेत आज होणार महापौर उपमहापौर पदाचा शिक्कामोर्तब, नमस्कार लाईव्हचे अंदाज खरे ठरले. मिलिंद देशमुखांच्या नेतृत्वाखाली भूकंपग्रस्तांना मदतीसाठी उद्या शहरात मदत फेरी. सचखंड हुजुरी खालसा दिवाणचे सदस्य निवडण्याच्या मोहिमेस सुरुवात. आदिवासी विद्यार्थ्यांची रखडलेली शिष्यवृत्ती तात्काळ द्या. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचे सकाळचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ.